अशी महत्त्वाची बातमी आज 1 डिसेंबर आहे आणि आजपासून काही नियमांमध्ये बँकिंगच्या बदल होत आहेत। आजपासून स्टेट बँकेच्या ग्राहकांना भविष्यात नेट बँकिंगचा जर सेवा तुम्हाला वापरायची असेल तर आपला मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा तुम्हाला रजिस्टर करावा लागणार आहे। मग ग्राहकांनी आपला मोबाईल क्रमांक दिला नाही तर आजपासून त्यांना इंटरनेट बँकिंग सेवेला मुकावं लागणार आहे। पुढची बातमी आपण बघतो। स्टेट बँकेतर्फे कालपासून एसबीआय बडी ही सेवा देखील बंद करण्यात आली। त्यामुळे आता योनो या ॲपचा उपयोग करावा लागेल। एसबीआय बडीमध्ये काही रक्कम ठेवली असेल तर ती काढून घ्यावी लागेल अशी माहिती कळतेय। पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये जिवंत असल्याचा पुरावा अर्थात लाईफ सर्टिफिकेट बँकेत जमा करावं लागतं आणि यावर्षीची मुदत काल संपलेली आहे। असं जर केलं नसेल तर ही पेन्शन कदाचित तुमचं थांबू शकतं। आपल्याला माहिती आहे नोव्हेंबर महिन्यात बहुतेकांना हे लाईफ सर्टिफिकेट सबमिट करावं लागतं। पुढची बातमी आपण बघतो आहोत। स्टेट बँकेच्या शाखांमधून पेन्शनची रक्कम काढणाऱ्या केंद्र सरकार, राज्य सरकार आणि संरक्षण विभागाच्या 76 वर्षांपर्यंतच्या पेन्शनधारकांना आजपासून पेन्शनवर कर्ज घेण्यासाठीची प्रक्रिया शुल्क देखील यापुढे यासाठी द्यावं लागणार आहे आणि त्यामुळे याचा देखील आता विचार करणं आवश्यक आहे। ही प्रोसेसिंग फी असणार आहे, अर्थात प्रक्रिया शुल्क असणार आहे।